30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये जाळपोळ झाली आणि त्यानंतर काल अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये याचा मुद्दा देखील गाजलेला आहे। पोलीस यंत्रणा आहे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवरती आलेले। माझ्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत। ठाकूर साहेब, तुम्ही मीटिंग घेतली, बैठक घेतली पोलिसांची तातडीची, काय तुम्ही आदेशित केलेले आहेत आतापर्यंत, कशा पद्धतीनं हा तपास चालू आहे? 30 तारखेची जी घटना घडलेली होती त्या अनुषंगाने आपण सर्व जे तपासी अंमलदार आहेत त्या अंमलदारांची बैठक घेतली होती। गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतलेला आहे की किती आरोपी निष्पन्न झालेत, किती आरोपी अटक झालेले आहेत, अजून किती लोकांना अटक करण्याचं बाकी आहे आणि ते अटक करण्याचं जास्तीत जास्त काम पोलीस अधिकाऱ्यांनी करावं यासाठी आपण त्याचा आढावा बैठक घेतलेला होता। आणि जे अटक आरोपी आहेत किंवा ज्यांच्यावर आपण जी नॉमिनल अटकेची जी प्रोसिजर आहे कायद्याप्रमाणे ती जी केलेली असेल तर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई झाली आहे की नाही त्याचा एक आढावा आपण घेतलेला आहे। आणि जर झालेली नसेल तर ती प्रतिबंधक कारवाई करून घेण्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। आतापर्यंत साधारणतः किती आरोपींना अटक केलेली आहेत, साधारणतः किती लोकांची तुम्ही चौकशी केलेली आहे, चौकशी अंती काय स्पष्ट झालं? 278 लोकांना आपण आत्तापर्यंत अटक केलेली आहे आणि अजूनही आमच्याकडे साधारणतः 400 लोकांची यादी आहे, त्यांचा पण आम्ही शोध घेतो आहोत। सर्व प्रभारी अधिकारी त्याच्यामध्ये काम करत आहेत, तपासी अंमलदार त्यांना वेगवेगळे पथकं मदत करत आहेत आणि इथे सिनियर लेवलला याचं मॉनिटरिंग होतं आहे। याच्याशिवाय जे आता काही म्हणजे आम्हाला जे आरोपींच्या यादीमध्ये आहे परंतु काही लोक त्यांचा रोल नसल्याचं दिसून आलं, त्यांना आपण त्याच्यातनं कमी केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण त्याचा एक पूर्ण आढावा घेतलेला आहे। प्रकाश सोळंकी असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, यांचे ज्यावेळेस घरं जाळण्यात आले त्यातले जे मुख्य आरोपी होते तेही तुम्ही पकडलेत, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो प्रकार आहे तो राजकीय द्वेषातून आमच्यावर घडलेला आहे, मराठा आंदोलकांनी असं काहीही केलेलं नाही। तुम्ही कसा तपास केला याचा? नाही, आम्ही हे जे आहे हा गुन्हा म्हणून बघतो आहोत आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये हे कुठलं आंदोलन किंवा जात याच्यामध्ये आम्ही विचार करत नाही आहे। हे गुन्ह्याच्या स्वरूपातच आम्ही तो बघतो आहोत आणि याच्यामध्ये राजकारण वगैरे असण्याची काही गरज नाही आहे। आम्ही याच्यामध्ये निष्पक्षपाती पद्धतीने काम करतो आहोत आणि जे याच्यामध्ये आहेत त्यांना आपण त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहोत। मात्र यातील बरेच निरपराध जे मुलं आहेत ज्यांच्यावर तुम्ही कारवाई करताय असं हे तुमच्यावर आरोप झाला होता, पोलीस डिपार्टमेंटवरती आरोप झाला होता, बरेच काही मुलं बाहेर आहेत, तुम्ही काय त्यांना सजेस्ट कराल? खरोखरच ते निरपराध असतील तर त्यांची चौकशी केली जाईल का? तुमचं आव्हान काय राहील अशा पोरांना जे आत्तापर्यंत ही बाहेरच आहेत जिल्ह्याच्या? नाही, ज्यांनी गुन्हा केलेला नाही आहे त्यांनी घाबरायचं काही कारण नाही आहे। त्यांनी जे पण आरोपी आहेत आम्ही आणल्यानंतर पहिले व्हेरीफाय करतो, व्हेरीफाय केल्यानंतर म्हणजे त्यांचा जर एव्हिडन्स असेल तरच आपण अटक करतो, अन्यथा आपण अटक करत नाही आहे। आणि आत्तापर्यंत जे अटक झालेली आहेत ती सर्व त्यांच्याविरुद्ध पुरावा आहे अशीच अटक झालेली आहे। राजकीय नेता कुंडलिक खांडे यांचा भाचा देखील आहे पप्पू शिंदे, तुम्ही त्याला अटक केलेली आहे, त्याच्याकडनं काय स्पष्टीकरण तुम्हाला मिळालेलं आहे? खरोखरच तो कुठल्या या गुन्ह्यामध्ये होता का? काय त्यांनी केलं, काय उकल झालेली आहे? तो एक प्रमुख आरोपी आहे। त्या प्रमुख आरोपीपैकी त्याचं जे रोल आहे बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे, त्याचा शोध घेऊन मग आम्ही त्याला अटक केलेली आहे। तो एक सुरुवातीपासूनच ॲग्रेसिव्ह असल्याचं निदर्शनास आलं होतं आणि त्याच्यावर आपण ॲक्शन घेतलेली आहे। त्याचा काही CDR वगैरे काढलं आहे का? किंवा त्याला मदत करणाऱ्यापैकी कुणाला तुम्ही आरोपी वगैरे करणार आहेत का? की 1 महिना जवळपास तो फरार होता, गाडी घेऊनही फरार होता? तो तपासाचा भाग आहे, तो सर्वांसमोर उघड करणं योग्य होणार नाही। जे पण आहे तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तसं आपण कारवाई करत आहोत। 23 तारखेला मनोज जरांगे पाटलांची इथं बीडमध्ये सभा होते, पोलिसांचं कसं नियोजन आहे, कशा पद्धतीनं बंदोबस्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे? जी सभा होणार आहे जरांगे पाटलांची त्या सभेच्या अनुषंगाने आपण त्यांची जी समिती आहे, इथली जी स्थानिक समिती, त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे। कायदेशीरित्या परवानगी घेण्याच्या आम्ही त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची देखील त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे। जी बंधनं पोलीस त्यांच्यावर टाकतील ते बंधनाचं त्यांनी पालन करणं आवश्यक आहे आणि कुठल्याही प्रकारचा प्रक्षोभक किंवा परिस्थिती बिघडेल अशा पद्धतीचं वागणूक कोणाची असू नये त्यासाठी
त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याशिवाय आपण बंदोबस्त नेमतो आहोत. ते काही स्वयंसेवक पण पुरवत आहेत. या समन्वयाने आपण तिथला क्राऊड मॅनेजमेंट आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट हे दोन्ही अँगलनी तिथे आपण बंदोबस्त करणार आहोत. जाळपोळ प्रकरणामध्ये मुख्य आरोपी तुम्ही पप्पू शिंदे म्हणताय, नेमकं याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे का? तसं पोलिसांना तसं काही संशय सुगावा लागला आहे? नाही, अजून तर आपण असं प्रमुख आरोपी कोणाला म्हणणार नाही, परंतु जे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत असे आम्ही 10 जे ग्रुप्स आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केले होते. त्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना आपण आत्तापर्यंत 6 ग्रुप्सच्या प्रमुख लोकांना अटक केलेली आहे. अजून 4 लोकांना आम्हाला आरोप म्हणजे अजून त्यांना आमचा शोध चालू आहे आणि त्यापैकीच एक पप्पू शिंदे आहे आणि बाकीच्या आरोपींचा आमचा शोध चालू आहे. पप्पू शिंदे अटक झाल्यामुळे काही पॉलिटिकल दबाव आहे अशीही चर्चा सध्या होते, पोलिसावरती दबाव आहे? नाही, अजिबात नाही. पॉलिटिकल कोणाचं प्रेशर नाही किंवा असण्याचं कारणही नाही. आपल्याकडे त्याच्याविरुद्ध पुरावे आहेत, त्यामुळे प्रेशर असण्याचं काही कारण नाही. नक्कीच जाळपोळ प्रकरणामध्ये एकूण 10 जे ग्रुप आहेत ते स्पष्ट झालेले आहेत. 10 ग्रुपपैकी 6 ग्रुपचे जे मास्टरमाइंड म्होरके आहेत, ज्याच्यामध्ये पप्पू शिंदेचा सुद्धा सहभाग आहे, त्याला देखील अटक केलेली आहे. मात्र पोलिसावर कारवाई करताना कुठलीही पॉलिटिकल दबाव नाही, त्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम आणि इशारा पुन्हा एकदा बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायपशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.